चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. पिरॅमिड घालायचा नाहीये, मी सहज घातलाय. इथे माझ्या टेबलवर आहे म्हणून घातला मी. बाकी काही नाही. त्याच्या आधी जरा 5 मिनिटं बसले होते ना. तर आज आपल्याला करायचं योग निद्रा. तर योग निद्रेमध्ये आपल्याला कसं असतं, की अ, जागरण फार महत्वाचं असतं. झोपून नाही चालणार. सूचना सगळ्या ऐकायला पाहिजेत. तर शरीराची इंद्रिय शिथिल करता येतात आणि शिथिल करून एक फायदा होतो. याच्यामध्ये मी बऱ्याच कॉम्बिनेशन्स दिल्यात तंत्रांच्या. ओंकारयुक्तच केली खास ओंकार वर्गासाठीच ही योग निद्रा केली आहे. त्यामुळे ओंकार तर घातलेलेच आहेत, पण अजून मॅनिफेस्टेशन टेक्निक्स पण मी घातले. कारण आपल्याला सगळं प्रापंचिक आहे, आध्यात्मिक आहे, सगळी जोड आहे. ओंकार साधना सुद्धा जर तुम्ही नुसते ओंकार म्हणत बसला, तर अजिबात पुढे जाणार नाहीये. जसं आपण प्राणायामामध्ये बघितलं, की सगुण प्राणायाम. सगुण प्राणायाम म्हणजे तिथे काहीतरी बघायचंय, करत-करत प्राणायाम करायचंय किंवा ओंकाराचा उ, म प्राणायाम मी तुम्हाला शिकवेल, की प्राणायाम करता-करता कसं ते म्हणणं आहे गरजेचं. म्हणणं नाही सॉरी, प्राणायाम करता-करता ते उ, म बघणं आणि मग रेचक, कुंभक, पूरक करणं. हा एक प्राणायाम शिकवेल नंतर. तर जसं प्राणायामात आपण बघितलं, की सुरुवातीच्या साधकांना आपण तर सुरुवातीचे आहे, आपण कुठं पोहोचलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये सगुण प्राणायाम करण्याने जास्त फायदा होतो, तोटा होत नाही. तसं ओंकार साधना म्हणजे नुसतं ओंकार स्तवनही नाही, ओंकार मंत्र जप पण नाही आणि नुसते ओंकार म्हणणं पण नाही. हे काय झालं नुसता साउंड एक वापरतो आपण. ॲक्चुअली ओंकाराचं स्वरूप ध्वनी आणि प्रकाश आहे. आणि आपलं सुद्धा खरं अस्तित्व ध्वनी आणि प्रकाशात्मकच आहे. म्हणून तो ध्वनी नाभीतून जनरेट होतो, कुंडलिनीतून जनरेट होतो. ज्याला आपण अनाहत नाद म्हणतो, की हृदयातून आल्यासारखा ॲक्चुअली तो कुठून वाटतच नाही. इकडनं येतो, इकडनं येतो, इकडनं येतो, इकडनं येतो. ॲक्चुअली तो कुंडलिनीतूनच येत असतो. आपण त्याचं शास्त्र बघितलंय आता, की कसा तो अनाहत नाद जनरेट होतो आणि मग कसा तो हृदयात आल्यावर स्थिर होतो. कारण इथे आकाश तत्व. मग आकाश तत्व संपलं, की पुढं काहीच नाही. मग कसं काही ध्वनी प्रसारित होणार? तसं ओंकार साधना ही सुद्धा सगुणात्मक असली पाहिजे. म्हणजे धारणा म्हणजे हे मी नेहमी शिकवत असते पहिल्या काही वेळेला येऊन. पण ते तुम्ही करत नाही आणि मग तुम्हाला एक म्हणजे एकच असतं. त्यामुळे मी तो नाद सोडून दिला. पण आता जे काही चांगले साधक यात जॉइन झालेत या महिन्यात, त्यांना मी ते सांगेल मध्ये कधीतरी आणि त्यावेळेला तुम्ही त्या चालू ठेवा तुमच्या. तर ओंकार साधना सुद्धा एक व्हिज्युअलाइज पण पाहिजे, धारणा पण पाहिजे त्याच्यात. आणि या व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण जे मटेरिअलिस्टिक घालतो त्यात काही वाईट नाहीये. ठीक आहे, आपल्याला ते हळू सोडायचे. पण आपण तर क्रिएशन ब्रह्मांडाचं करतोय. मग तुम्ही त्या इंटेन्शन ठेवा. जसं आता आपण संकल्प पेरून घेतलेत, की विश्वाची चेतना, आपल्या सगळ्यांचं असेन्शन, आपल्या सगळ्यांचं ज्ञान वाढत चाललेलं आहे. तर ह्यामध्ये मी ते मॅनिफेस्टेशन पण घातलंय मध्ये-मध्ये. ते सगळं जागं राहायचंय. ऐकायच्याच सूचना. आणि झोपून जाऊ नका. जो झोपणार नाही त्याला ट्रिमंडस उद्या उठल्यावर फायदा मिळणार आहे. आणि अनुभव टाका ग्रुपवर. काल मी एवढं घेतलं एकाचं काही आलेलं नाही. तुम्हाला ते डोक्यावरून गेलं असेल बहुतेक किंवा भीती जनरेट झाली असेल. आय डोंट नो काय झालं. तर आजच्या ह्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रुपवर टाकायचंय काय झालंय आणि झोपल्यानंतर रात्रभर या प्रोसेस घडणार आहे. आणि आपण बघितलं व्हिज्युअलायझेशन उजव्या मेंदूचं काम आहे. त्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीला आपण जातो. अल्फा फ्रिक्वेन्सीला जातो. आपण बघितलं काल अल्फा फ्रिक्वेन्सी कमी होतायत आपल्या मेंदूतल्या, पण तशाच वाढतायत सुद्धा. जो ही ऊर्जा ग्रहण करतो, जो हायर ऊर्जेत जातो, त्याच्या अल्फा फ्रिक्वेन्सीमध्ये मेंदू जास्त वेळ राहतो. तो जास्त वेळ अल्फा फ्रिक्वेन्सीला जातो. जे आपण मॅनिफेस्टेशन टेक्निक्समध्ये शिकलोय, की अल्फा फ्रिक्वेन्सीला आपल्या इच्छा सगळ्या मॅनिफेस्ट होतात आणि मग या व्हिज्युअलायझेशन क्वांटम टनेलिंगला जायचं. एक स्टेप उरती त्याच्यात, जास्त नाही उरत. मग क्वांटम टनेलिंगला गेलं तर लगेच क्रिएशन होतं. काही क्रिएट करू शकतो आपण. आपण करतोच आहोत छोटे-छोटे आपल्या आयुष्यात. दुसऱ्यांच्या आयुष्यातही जायला लागले, सरकायला लागले. तर एक आता हे क्वांटम टनेलिंग हे ते सगळं कळेल. मग हे व्हिज्युअलायझेशन करून आपल्या कॅपॅबिलिटीज आपण मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये डेव्हलप करतोय. याचा अर्थ असा नाही आपण प्रापंचिक सगळं करतोय. याचे आध्यात्मिक, उच्च आध्यात्मिक सुद्धा फायदे आहेत आणि हे करतोय मेंदूमध्ये वापरून उजव्या मेंदूला ॲक्टिव्हेट करतोय. काल सांगितलेले हार्मोन जनरेट करतोय.
आणि मग काय होतंय, मग ब्रह्मांडात बदल करतोय आपण, ब्रह्मांडात बदल करतोय. या आपल्या कुंडलिनीत बदल करतोय. कुंडलिनीत बदल झाला की ब्रह्मांडात झाला. ब्रह्मांडात झाला की कुंडलिनीत होतं. हे सगळं आपलं नातं आपण सगळं शिकलोय आता. आणि त्यामुळे ओंकार साधनेला सुद्धा व्हिज्युअलायझेशन करत, करत तो ओंकार बाहेर आला पाहिजे. हे सगळं जमलं पाहिजे. मग काय काय सांगता येऊन थेअरी त्या महत्वाचे पॉइंट्स लिहिले पाहिजेत. तर आजचं हे योगनिद्रा तशीच आहे. जो झोपेल तो मी तर म्हणेन संपेल. बसा तुम्ही झोपेतच सुख घ्या. मला छान झोप आली, छान झोप आली. त्याच्या पलीकडे तुमची कॅपॅबिलिटीच नाहीये. इतकं अमेझिंग ही योगनिद्रा देऊ शकते. एवढं काही जनरेट करू शकते. त्याचा फायदा घेण्याचा एक तरी साधक असावा इथे. मागच्या वेळेला बघितलं आपण सगळे झोपून गेले. मग प्रश्न मुद्दाम विचारला होता शेवटी. आणि मग कोणी उत्तरं दिली त्याची. झोपून जाता तुम्ही. चला तर आता वेळ न घालवता आपण योगनिद्रा करायची आहे. दिसतीये का स्क्रीन बघा? योगनिद्रेची. मग नंतर पुढच्याला शैलजा मॅडमची गेली आणि मग त्याच्या पुढच्याला पण नीता मॅडमची पण करू. अशा 3 या महिन्यात जमल्या तर करू. बघू कसं काय जमतंय. दिसतीये हो स्क्रीन? हो हो. आवाज येतोय का बघा? चला हा येतोय. ठीक आता आहे चला. आपल्याला पाणी जवळ ठेवा, पाणी पिऊन घ्या, पाण्याला परमिशन द्या. योग निद्रेचा आणि सराव करायचा माहितीये आहे. सगळं झाल्यावर 32 मिनिटाची आहे, 33. प्रथम सहज अवस्थेत या. कुठल्याही सुखासनात बसा. आणि हळुवारपणे सुलक्षण आता स्क्रीनशॉट पोस्ट करा. तुम्ही पण डिस्टर्ब करू नका झोपण्याच्या नंतर. स्थितीमध्ये या. करून हो द्या मॅडम. म्हणजे तुमचीही छान होईल. हा अंग सरळ ठेवा. डोके आणि पाय एका सरळ रेषेत येऊ द्यात. दोन्ही हात शरीरापासून थोडे बाजूला ठेवून हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने उपडे असू द्यात. बोटे एकमेकांपासून झोपायचे बरं का सगळ्यांनी या अलग राहू पसरलेल्या द्यात. अवस्थेत. बसून करू नका. नवीन साधकांना सूचना. योग निद्रा ही झोपून करायची आहे, पसरून. फक्त झोपायचं नाही अजिबात. नाहीतर लोडला असं आधार घेऊन शरीरावर थोडस अर्धकला. कोणताही हे ताण चित्र नको. दाखवलंय. बसून करायची नाहीये योग निद्रा. पूर्ण योग निद्रा होईपर्यंत शरीराची कोणतीही हालचाल करायची नाही आणि डोळेही अजिबात उघडायचे नाहीत. आता हळुवारपणे डोळे मिटून घ्यायचे आहेत.
एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. आपल्या सर्व काळज्या, सर्व दुःख, सर्व ताणतणाव या श्वासा वाटे बाहेर पडले आहेत असे फील करायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स आणि रिलॅक्स. परत एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडून द्या. सर्व ताणतणाव, सर्व काळज्या, सर्व दुःख. या श्वासा वाटे बाहेर पडून गेले आहे. परत कधीही न येण्यासाठी अजून एक दीर्घ श्वास. सर्व निगेटिव्हिटी, सर्व काळज्या, सर्व स्ट्रेस श्वासा वाटे सोडून द्यायचे आहेत कायमचे, कायमचे. आणि कायमचे सोडून गेले आहेत. शरीर रिलॅक्स, रिलॅक्स. डोक्यापासून अवेअरनेस घेत घेत पायाच्या टाचांपर्यंत, बोटांपर्यंत रिलॅक्स. सर्व अवयवांवरून अवेअरनेस नेत नेत शरीराचा एक एक अंग, शरीराचा एक एक अवयव सैल शिथिल करत जायचंय. रिलॅक्स व्हायचं आहे. सर्वांग रिलॅक्स. आता संकल्प पेरायचा आहे. रिझोल्यूशन ठरवायचे आहे. मी झोपणार नाही. शेवटपर्यंत मी झोपणार नाही. हा संकल्प मी पेरत आहे. मी अवेकन राहणार आहे. माझा अवेअरनेस ठेवणार आहे.
आणि जागृत अवस्थेत योग निद्रा पुरी करणार आहे. माझा संकल्प, मी झोपल्याशिवाय जागृत अवस्थेत योग निद्रा पुरी करणार आहे. याबरोबरच अजून एक संकल्प करायचा आहे. मला जे हवं आहे ते या योग निद्रेतून मिळालेच आहे.